सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. ज्यांनी उमेदवारी मागितली त्यांची अजिबात चूक नाही. प्रत्येकाला असं वाटतं की आपण आमदार झालं पाहिजे, आपण खासदार झालं पाहिजे, पण एकालाच उमेदवारी द्यायची. याचा अर्थ ज्यांनी मागितलेले योग्य नव्हते असं आहे का? ज्यांनी मागितली योग्य आहे म्हणूनच मागितली, पण देताना पक्ष नेतृत्वाने विचार केला. मी जे काही 4-5 वर्षामध्ये या मतदारसंघात काम करण्याचा प्रयत्न केला, अनेकांनी प्रत्येकाच्या भाषणात उल्लेख केला. एक रस्त्यावरचा कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता म्हणून मी जे काही वावरलो त्याची नोंद केंद्रीय नेतृत्वाने, राज्य नेतृत्वाने घेऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी. मला पत्रकार मित्र विचारत होते, परभणीपासून सुरू झालं, काही मंडळी परभणीत भेटली, काही पुण्याला चढली, आणि पत्रकार मित्र विचारत होते की भारतीय जनता पक्षाचे आमदार इथं कोणी दिसत नाही. आमदार बालाजीराव कल्याणकरी माझ्या सोबत होते. आता आचारसंहिता लागणार असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते गेले. आमदार भीमरावजी केराम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपण आपल्या व्हॉट्सअपवर जर फोटो बघितला असेल तर काल रात्री आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे बैठक होती. त्याच्यामध्ये खासदार अशोकरावजी चव्हाण, खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे, आमदार डॉक्टर तुषारजी राठोड, आमदार राजेशजी पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी आमदार सुभाषराव साबणे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा पूनमताई पवार, मिलिंद भाऊ देशमुख, आम्ही सगळेजण तिथं बैठकीत होतो. बैठक आमची 10 वाजून काही मिनिटाला संपली आणि गाडीचा टाइम 9:30 होता. माझी हालत फार वेगळी झाली. संजय भाऊला माझी चर्चा चालू होती. 9:30ला गाडी सुटली आणि मी 10:15 साहेबाच्या घरातून सुटलो. ट्रेन एका बाजूला आणि आम्ही एका बाजूला. छत्रपती संभाजीनगर पर्यंत बाय रोड येऊन ट्रेन पकडली आणि मी कार्यकर्त्याचा उत्साह बघितला, विशेषतः महिला भगिनीचा उत्साह बघितला. इथं तर 10% पण महिला भगिनी नाहीत संजू भाऊ. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या महिला भगिनीनं स्वागत करणारा कोण कार्यकर्ता तर मला वाटते प्रताप पाटील. ते जे काय तुमची भाऊ म्हणून माझ्यावर श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे ही श्रद्धा नाही, ती त्यातून व्यक्त होती. आता इथे जेवढे उपस्थित आहेत त्याच्यातले 50% स्टेशनवरून निघून गेले आणि आपण भव्य असं स्वागत माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं. हा सन्मान कोणाचा आहे? हा सन्मान माझा नाही, पक्ष नेतृत्वाचा सन्मान नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी केला. पक्ष नेतृत्वाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जी उमेदवारी दिली त्याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब केलं की तुम्हाला दिलेली उमेदवारी योग्य आहे, ही भावना ठेवून तुम्ही त्या ठिकाणी आला. प्रवीण सालेपासून ते आमदार केराम साहेबांपर्यंत प्रत्येक जण म्हणत होतो की 4 लाखाची लीड मिळाली पाहिजे. मी तुम्हाला 2 उदाहरणं देणार आहे. मी 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीत हारलो. माझे जे कंधार लोहा तालुक्यातले सहकारी होते तेव्हा अपक्ष होतो. बॅनरवर कोणाचाच फोटो नाही, मागायचे नाही.
गावातल्याला वाटायचं आपल्या गावचा पुढारी आणि आपल्याला मत मागत नाही. गल्लीमध्ये डॉक्टर उमरेकर कसे निवडून येतात, त्यांचे नावं घ्यायला म्हणजे उदाहरण द्यायला, कसे निवडून येतात. गल्लीतल्याला असं वाटायचं डॉक्टर मत मागायचे नाही, गडबड काय. आणि हीच भाषणं व्हायची की आपल्या साहेबाला कोणी पाडू शकत नाही, आणि पडला साहेब. नुसतं म्हणून काय, मतदान केंद्रावर जावं लागेल, मतदान करून घ्यावं लागेल. या लढाईला एवढं सोपं समजू नका. मला अनेक पत्रकार मित्रांनी सुद्धा प्रश्न विचारले की मागच्या वेळेस तुम्ही आणि अशोकरावजी विरोधात होतात, आता एकत्र आलात, तुमचा विजय निश्चित आहे. ही गोष्ट खरी आहे. मागच्या निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो. जनतेने माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची संधी दिली. याचा अर्थ त्यांची ताकद नाही असं होते का. राज्यामध्ये अनेक वर्ष त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केलं. राज्याचे प्रमुख म्हणून, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. निश्चित त्यांची ताकद. अगोदर असलेली भारतीय जनता पक्षाची ताकद आणि त्याच्यामध्ये आता अशोकरावजी चव्हाण यांच्यामुळं जी वाढलेली ताकद, मग रिपाई असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, ही जर ताकद एक केली तर अबकी बार 400 पार झाल्याशिवाय राहणार नाही. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. आता अशोकरावजी आले, हे आले, ते आले, आता काही काळजी करायची गरज नाही. 2009ची विधानसभा होऊ देऊ नका. डॉक्टर काब्दे साहेबांच्या निवडणुकीच्या वेळेस मी अशोकरावांचा एजंट होतो, मुख्य प्रतिनिधी. रोज रात्री संजय भाऊ आम्ही कागद काळे करायचे. 3 लाखावर लीड आली की कागद फाडून फेकून द्यायचा. असं कसं होते, 4 वर जाते. आपल्याला घराघरात जायचे, मोदी साहेबांचे विचार पोहोचायचे. प्रवीण सालेने ज्या ज्या मुद्द्याचा उल्लेख केला, 3 तलाक असेल, 370 असेल, राम मंदिराचा मुद्दा असेल, आपण 22 जानेवारीला देशामध्ये मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी केली. एकच जल्लोष झाला. आणि लोक म्हणायला लागलं अबकी बार 400 पार. प्रसिद्ध प्रवक्त्या जया किशोरीजीचा कार्यक्रम आपण ठेवला. आपण गर्दी बघितली, 50,000, 60,000. आणि मला अनेक महिला भगिनी सांगायला लागल्या, त्यांचा माझा परिचय नाही, त्या तिथं भेटून असेल, मला पुन्हा फोन करून असेल, भैया और एक ऐसा कार्यक्रम रखो. मी त्यांना सांगितलं लोकसभे के बाद. बागेश्वर धाम बाबाचा कार्यक्रम ठरला. काही घरगुती अडचणीमुळे आम्हाला तो रद्द करावा लागला. पण येणाऱ्या काळामध्ये कार्यक्रम होतील. पण मोदी साहेबांचे विचार, देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार घराघरामध्ये पोहोचतात. तुम्हाला जर खरं वाटत असेल आणि खरंच इथं लीड मिळावी असं वाटत असेल तर मला वाटतं किशोर देशमुखांनी उल्लेख केला, एवढी मोठी महायुती आहे. मी तर जाणीवपूर्वक चूक करत नाही, पण एखाद्या नेत्याचा फोटो राहिला तर मेहरबानी करून त्याची पब्लिसिटी करू नका. तुम्ही आम्हाला सांगा, सुधारून घेऊ. त्या पक्षाच्या नेत्याचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे, निश्चितपणाने केलं जाईल. मी 5 वर्ष काम करत असताना
कधी असा दुजाभाव केला नाही. आनंदराव मामाने बोलले बरं, येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला. आज बघितलं की मी जे काही 5 वर्षात काम केलंय, दिलीप भाऊ कंदकुर्तेने उल्लेख केला की काही लोकांच्या उमेदवारी कापल्या गेल्या, पण नांदेडची उमेदवारी कायम ठेवली. माझी उमेदवारी कायम ठेवणं जे तुम्ही माझ्यावर व्यक्त केलेल्या प्रेमाचं धोतं काय असं म्हणत. नेतृत्वाला माहिती आहे की रस्त्यावर राहणारा कार्यकर्ता आहे, 24 तास लोकात राहणारा कार्यकर्ता आहे. ज्याला काम नाही ते सुरू करतील. त्यात तुषार राठोड आले नाही त्याचं काय मत आहे की, राजेश पवारच दिसले नाही त्यांचं काय मत आहे की, सगळेच तुम्हाला दिसतील, सांगायची गरज नाही. काल सर्वांनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे शब्द दिला की तुम्हाला जी अपेक्षा आहे त्या लीडनं आम्ही प्रताप पाटील चिखलीकरांना निवडून आणू. तुम्ही ताकदीनं काम करायची गरज. आता इथून उठल्याच्या नंतर केवळ आलं, मला हार घातले, मला शुभेच्छा दिल्या म्हणजे निवडणुकीचा भाग संपणार नाही. आता तारखा आज जाहीर होतील, तारीख कधी येईल मला माहिती नाही. मतदानाच्या तारखेपर्यंत हा जोश राहिला पाहिजे. उन्हाचे दिवस आहेत, पण मागची निवडणूक याच दिवसामध्ये झाली. आपल्याला सगळ्याला याची सवय होऊन गेली, वेगळं काही सांगायची गरज नाही. मला वाटतं फार काही सविस्तर आणखी याच्यापेक्षा जायची आवश्यकता वाटत नाही. ज्यांनी ज्यांनी मला उमेदवारी मिळावी यासाठी पक्ष नेतृत्वाकडे संदेश पाठवला, पक्ष नेतृत्वाकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं, त्या सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि जी मंडळी उमेदवारी मागत होती त्या प्रत्येकाला भेटून त्यांना देखील या प्रचारात आघाडी घेण्याची विनंती निश्चितपणाने मी करणार आहे. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मला 2 पावलं मागे सरकून चालायची सवय आहे. म्हणून माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत 16 निवडणुका लढवल्या, आता ही 17वी निवडणूक आहे. आणि 16 निवडणुका लढून 15 निवडणुका जिंकणारा प्रताप पाटील चिखलीकर. त्याचं कारणच हे आहे की तुमचं प्रेम आहे. प्रेमाशिवाय होऊ शकत नाही. असंच प्रेम, असा जिव्हाळा हा माझ्यावर पक्ष नेतृत्वावर ठेवा. आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मला तर किती जास्त मताने आलं तर गौरवच आहे. माझा गौरव म्हणजे तुमचा गौरव आहे. तुम्हाला जर गौरव करून घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त लीड भारतीय जनता पक्षाला मिळाली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. खूप मोठ्या प्रमाणावर मलाही वाटलं नाही एवढी मोठी रॅली होईल. तुम्ही जे काय प्रेम दाखवलं, मला वाटते अनेक पक्षाचे मान्यवर आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख राहिला. गंगाधरराव बडुरे असतील, धमा धुताडे असतील, गौतमराव काळे असतील, जीवनराव पाटील घोगरे असतील, आमचे यादवजी असतील. पण असा कुठलाही हेतू त्याच्यामध्ये नाही. आता आपण एवढी मोठी टीम असल्यामुळे कमीत कमीच नावं घेण्याची प्रथा सुरू ठेवावी लागणार आहे. असो, आपलं सर्वांचं प्रेम आणि सर्वांचे आशीर्वाद हे माझ्या पाठीशी आहेतच. ते अधिक घट्ट व्हावेत
अधिक प्रमाणात वाढावेत अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून माझ्यावर पक्ष नेतृत्वाने जो विश्वास व्यक्त केला परत एकदा आपल्या सगळ्याच्या वतीनं पक्ष नेतृत्वाचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.